चला बाबा. अरे काय सुशांत, भाऊचा आज मूड खराब दिसतोय. चेहरा बेरा बरोबर कसं झालंय? काय विषय रे? गोष्ट लई टवटवीत असतो रे बाबा. आज काय झालं तुला? अरे काय सांगू भाऊ, लग्नाला फक्त 2 महिने झाले आणि बायको आता डिवोर्स मागायला लागली 2 महिन्यातच. काय करू आता सांग? अरे माझ्या मित्राची बायको पण गेली ना पळून. काय बोलतो? अरे पण असं कसं काय? तू तर एवढा सिन्सिअर आहे, जॉबला जातो, कुठं मुलांमध्ये भांडणामध्ये नसतो, सगळं व्यवस्थित एकदम जागच्या जागी, तरी तेच तर राव, मला पण कळत नाही नक्की काय झालं असेल. अरे काय सांगू सुशांत, हे असंच झालंय. अरे आजकाल आहे ना सगळं उलटच झालंय. हे लोक दारू पितात, रोज बायकोला मारतात, तरी त्यांचा संसार एकदम त्यांच्या बायका लास्ट पर्यंत टिकवतात. अरे भावांनो, सध्या असंच आहे. ज्यांच्या पोरांना व्यसन नाही त्यांच्याच बायका डिवोर्सच्या मागा लागलेत. काळले बेकार आहे आत्ताचा. अरे मित्रांनो, कसं आहे माहितीये का, पहिलेची लोक आपला संसार वाचावा म्हणून भांडणं करायची, आणि आजकालची लोक आपला संसार तुटावा ह्याच्यासाठी कारण हुडकतात राव. काहीही भांडणं करतात विनाकारणच. खरं तर कसं आहे माहितीये का, चांगला माणूस भेटतो म्हणून संसार टिकत नसतो. संसार जर टिकवायचा असला ना, तर दोघांनी एकमेकांना समजून घेतलं पाहिजे, एकमेकांवर प्रेम केलं पाहिजे, एकमेकांचा आदर केला पाहिजे, रिस्पेक्ट केली पाहिजे, तेव्हा तो संसार टिकतो. तर मित्रांनो, संसार टिकवण्यासाठी प्रेमापेक्षा संयम महत्वाचा आहे. तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा.